आज सरुताई पलंगावर पडल्या पडल्या आपल्या आयुष्याचा लेखाजोखा मांडत होत्या. खरंच इतकी अगणित संपत्ती असून आजच्या घडीला आपण खूप कंगाल आहोत, असं मनोमन त्यांना वाटत होतं. आज त्यांना गरज असताना त्यांच्यापाशी खऱ्या अर्थाने जवळचं असं कोणीच नव्हतं. इतकी वर्ष खूप घमंडीत आयुष्य जगलेल्या सरुताई मनाने खचल्या होत्या. उन्मत्त स्वभावामुळे त्यांनी काय काय गमावलं हे त्यांच्या नजरेसमोरून तरळून गेलं. सरूचे म्हणजे सरोजनीचे बालपण ऐशोरामात गेले होते. एकुलती एक मुलगी असल्यामुळे त्यांना कशाचीच कमी नव्हती. तिच्या बाबांचा सतीश राजे यांचा बिझनेस खूप जोरात चालायचा. घरी नोकर चाकर होते. छोट्या सरूला शाळेत ने आण करण्यासाठी 4 चाकी गाडी होती. त्या काळी 4 चाकी गाडी अतिश्रीमंताकडेच असायची. गाडीचं कुतूहल वाटून शाळेतील एखादी मुलगी किंवा मुलगा गाडीजवळ आला तर सरू लगेच उद्दामपणे म्हणायची, "ए चल दूर हो, माझ्या गाडीला हात लावू नको, मळेल ती." श्रीमंतीमुळे शाळेत असल्यापासूनच सरूच्या वागण्यात एक प्रकारची मग्रुरी होती. सर्व मुली तिच्यापासून 4 हात लांब राहायच्या. अभ्यासात पण शिकवणी असून तिला काही गती नव्हती. प्रत्येक वर्षी जेमतेम पास व्हायची. तिच्या आईला पण त्याचे काही विशेष वाटत नव्हते, कारण त्यांच्या मते पैशाच्या जोरावर एखादा श्रीमंत जावई शोधता येईल. सरू जेमतेम मॅट्रिक झाली आणि तिने स्वतःच जाहीर करून टाकले की तिला आता शिक्षणात रस नाही. आईनेही जास्त आग्रह धरला नाही. सरूच्या बाबांचे सतीशरावांचे पाय मात्र विपुल संपत्ती असूनसुद्धा जमिनीवर होते. ते गरिबीतून काबाड कष्ट करत इथपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे ते नेहमी सर्वांशी प्रेमाने वागत. कुणालाही मदतीची गरज असेल तर सढळ हाताने मदत करत होते. त्यांची पत्नी सविता श्रीमंतीत वाढलेली होती, त्यामुळे तिला गरीब लोकांचा तिटकारा होता. सतीशराव सविताला नेहमी म्हणायचे, "अगं, ह्या गरिबांनी स्वइच्छेने गरिबी स्वीकारली नाही. आज ती त्यांची परिस्थिती आहे. कदाचित उद्या त्यांना चांगले दिवस येतील. तसंच आज आपण खूप श्रीमंत आहोत, पण परिस्थिती कधी बदलेल हे कोणालाही सांगता येत नाही. म्हणून सर्वांशी नेहमी प्रेमाने वागायला हवं. तुम्ही मला काही शिकवू नका. मी श्रीमंतीत वाढले आणि श्रीमंतीतच जगणार." छोट्या सरूला सविताचा नेहमीच पाठिंबा असायचा. सतीशराव सरूला काही उपदेश करू लागले की दोघीही त्यांची किल्ली उडवायच्या. शाळा सोडल्यानंतर तर सरू खूपच मनमौजी असल्याप्रमाणे वागू लागली. मनात येईल तेव्हा गाडी घेऊन जायची, वाटेल तेवढी खरेदी करायची, हॉटेलमध्ये जायची. सरूच्या आईने पसंत केलेल्या एका श्रीमंत व्यावसायिकाशी तिचे लग्न झाले. आईबाबांच्या घराजवळ तिचे सासर होते. सरूच्या सासरची माणसं खूप प्रेमळ होती. ते तिला खूप सांभाळून घ्यायचे, पण ही मात्र त्यांच्याशी फटकून वागायची. इतक्या चांगल्या माणसांना झिटकारून कालांतराने सरूने हट्टाने दुसरा संसार थाटला. सौंदर्याच्या जोरावर तिने नवऱ्याला मुठीत ठेवले होते. त्यांना 2 मुलं झाली, एक मुलगा आणि एक मुलगी. तिने मुलं लहान असताना तरी त्यांना प्रेमाने सांभाळले. सरू खूपच आत्मकेंद्रित आणि आत्मप्रौढी मिळवणारी होती. मुलं मोठी झाल्यावर त्यांना आईचं इतरांशी असलेले वागणं खटकू लागलं. सरू मुलांशी पण अलिप्तपणे वागत होती. तीही आईपासून दुरावत गेली. कालांतराने मुलीचं लग्न झालं. मुलीचे सासर त्यांच्या घरापासून जवळच होते, तरीही मुलगी फार क्वचित माहेरी यायची. सरुताई पण तिला कधी प्रेमाने बोलवत नसत. मुलगा मात्र नोकरीनिमित्ताने दुसऱ्या शहरात राहत होता. लग्न झाल्यावर तो तिथे स्थायिक झाला. घरापासून थोडे लांब राहण्यात त्याला शहाणपणा वाटला. जशी जशी वर्ष सरत होती तशी तशी अथक परिश्रमामुळे सरुताईंच्या यजमानाची शारीरिक स्थिती बिघडत गेली. मुलं त्यांना भेटायला अधूनमधून येत असत. एक दिवस अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मुलाने आईला आपल्या घरी राहायला बोलावले, पण सरुताईंनी ठाम नकार दिला. त्यांना कोणाचे बंधन नको होते. त्यावेळी त्यांची प्रकृती उत्तम होती. घरी 2 बायका कामासाठी होत्या. सरुताई मनसोक्त पर्यटन करत होत्या. मनात आलं की नाटक, सिनेमा, हॉटेल असं मजेत चाललं होतं. पण हे असं कुठवर चालणार? 10-12 वर्षांनी त्यांना विविध व्याधींनी झकडले. हळूहळू त्यांना घरी चालणे फिरणे कठीण होऊ लागलं. तरीही त्यांच्या स्वभावात तसूभरही फरक पडला नाही. मुलं अधूनमधून येऊन आईची चौकशी करत, पैसे देऊ करत, पण सरुताईंना पैशाची काहीच कमी नव्हती.
हळूहळू त्यांची तब्येत खूप खालावली. घरी कामाला येणाऱ्या बायका आणि एक नर्स त्यांचं सर्व नीट करत असत, पण त्यांच्याशी सरुताई फटकून वागत. भरपूर पैसा मिळतो म्हणून त्या येत होत्या. मुलाने त्यांची व्यवस्था हॉस्पिटलमध्ये करायचं ठरवलं, त्यालाही सरुताईंनी नकार दिला. शेवटी घरीच सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्यापुढे कोणाचेच काही चालत नव्हते. अशा परिस्थितीत सर्व लोक नेहमी मुलांना दोषी ठरवतात, पण हे असे दुराग्रही उर्मट आई अथवा बाबा असल्यास मुलांनी तरी काय करावं? काही व्यक्ती आयुष्यभर हेकटपणे वागल्या तरी आपला शेवट दिसायला लागल्यावर, आपण अगतिक आहोत कळल्यावर थोड्या नरमाईने वागतात. पण सरुताई आक्रस्ताळेपणा करत त्यांनी प्रेमाने कोणाला जोडून ठेवलं नव्हतं, म्हणून शेवटच्या दिवसात त्यांच्याजवळ कोणीच नव्हतं. त्यांच्यातील आणि इतर सर्वांमधील अंतर तसेच अबाधित राहिलं. म्हणूनच कितीही पैसा आला तरी पैशाने माणसं विकत घेता येतात, पण माणसे जोडण्यासाठी प्रेम प्रेम आणि प्रेमच खूप महत्त्वाची भूमिका निभावतं. शेवटी काय पेरावे तसेच उगवते. एक वेळ आपल्याकडे भरपूर पैसा नसला तरी चालेल, पण जोडलेल्या माणसांची श्रीमंती हवी. अहंकारारूपी राक्षसाला आपल्या आयुष्यात स्थान देऊ नये. प्रत्येकाने हातात कात्री घेऊन फिरण्यापेक्षा सुईधागा घेऊन फिरावं. आता सरुताईंना शेवट दिसू लागल्यावर प्रकर्षाने जाणवलं की शेवटच्या क्षणी तरी आपलं माणूस आपल्याजवळ असावं. त्यांनी आपल्या मुलाला आणि मुलीला बोलावून घेतलं. दोघांना आपल्याजवळ बसवलं. आपले क्षीण हात त्यांच्या पाठीवरून फिरावले. त्यांच्याही नकळत त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि त्या म्हणाल्या, बाळांनो, मी आयुष्यभर श्रीमंतीच्या उर्मीत जगले. तुम्ही दोघं माझ्या पोटची लेकरं असूनसुद्धा तुम्हाला आईचं प्रेम कधीच दिलं नाही. माझ्या अंतसमयी माझी ही खूप मोठी चूक, माझा गुन्हाच पदरात घाला आणि मला माफ करा. तुम्ही दोघांनी सर्वांशी प्रेमाने वागा, कारण आयुष्यात पैशापेक्षा माणसाचंच मोल जास्त असतं हे मला आता पटलं आहे. मी आहे तोपर्यंत वेळात वेळ काढून मला नक्की भेटायला येत जा. दोन्ही लेकरं भावपूर्ण स्वरात एकदम बोलले, आई, असं बोलू नकोस आम्हाला. तू नेहमीच हवी होतीस आणि अजूनही हवी आहे. सरुताईंना आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला तरी उपरती झाली, हे महत्त्वाचं नाही का? या कथेच्या लेखिका सीमा गंगाधरे.